हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस. आणि आज आपण बघतोय की स्टेजेस ऑफ लेबर, जे काही लेबरची प्रोसेस आहे. लेबरची प्रोसेस म्हणजे काय, तर सिंपल फिजिओलॉजिकल चेंजेस होतात मदरमध्ये, आणि त्या फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे काय होणार, जी काही 9 मंथची टोटल प्रेग्नन्सी असणार आहे, या 9 मंथच्या प्रेग्नन्सीला काय केलं जातं, वॉइड आउट केलं जातं, आणि जी काही बर्थ बेबीला ती बर्थ दिली जाते. आता सिंपल लेबर काय असणार आहे, लेबर इट मीन्स देयर इज अ सिरीज ऑफ इव्हेंट दॅट टेक्स प्लेस इन अ फिमेल जेनेटल ऑर्गन. अशी सिरीज ऑफ इव्हेंट्स घडतात ज्यामुळे काय होणार आहे, फिमेल जेनेटल ऑर्गन्समध्ये, ज्यामुळे काय होतं की जो काही बर्थ आहे बेबीची, जे काही एक्सपल्शन आहे ते एक्सपल्शन होतं, त्याला आपण म्हणतो लेबर. आता लेबरमध्ये काय आहे, तर लेबरमध्ये टोटल 3 स्टेजेस आहे मेनली. म्हणजे जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे, या एक्सपल्शन ऑफ द फिटस आणि जो काही प्लासेंटाचं एक्सपल्शन आहे तिथपर्यंत 3 स्टेजेस आहे. बट ह्या जे काही स्टेज 4th असणार आहे, ती स्टेज 4th ती लास्ट स्टेज असणार आहे, ज्याच्यामध्ये काय होते, मदरची रिकव्हरी ॲज वेल ॲज जे काही मदर आहे त्या मदरचं काय केलं जातं, मॅनेजमेंट केलं जातं. ही असणार आहे स्टेज 4. म्हणजे जर काही आपण लेबरच्या स्टेजेस बघितल्या तर टोटल स्टेजेस किती असणार आहे, 4 स्टेजेस असणार आहे टोटल स्टेजेस 4. आता या 4 स्टेजेस कशा आहेत, त्याच्यामध्ये जे काही फर्स्ट 3 स्टेज आहे, या फर्स्ट स्टेज काय असणार आहे, टोटल त्या लेबरमध्ये काय असणार आहे, इन्क्लुडेड असणार आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये टोटल जे काही फिल्टर्सचं एक्सपल्शन असणार आहे, ॲज वेल ॲज जे काही प्लासेंटाचं एक्सपल्शन आहे ते तिथं प्रेझेंट असणार आहे. आणि जे काही लास्ट स्टेज आहे ती लास्ट स्टेज काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. जर आपण नॉर्मल बघितलं तर ह्या जे काही स्टेजेस आहे, या स्टेजेसचं ड्युरेशन काय होतं, चेंज होतं. आता जर आपण बघितलं हे स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज नंबर 3 आणि स्टेज 4 आपण नंतर बघू. आज जर आपण स्टेजेस बघितल्या, त्या स्टेजेसमध्ये काय होणार आहे, जे काही स्टेजेस आहे ही स्टेज कुठून स्टार्ट होतात, हे स्टेजेस स्टार्ट होतात ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. जे काही लेबर आहे, या लेबर पेन जे काही असणार आहे त्या लेबर पेन पासून काय होणार, स्टार्ट होणार आहे. म्हणजे जी काही लेबरची प्रोसेस आहे, आपण त्याला सिंपल काय म्हणू शकतो, का जी काही लेबरची प्रोसेस आहे किंवा ज्या काही स्टेजेस आहे कुठून स्टार्ट होतात, तर ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन. आणि ह्या कुठे एंड होणार आहे, तर इज अ एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. जे काही एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा आहे, या एक्सपल्शन ऑफ प्लासेंटाला काय होणार, त्या एंड होणार आहे. म्हणजे इथं काय होतं, ती 3rd स्टेज एंड होते, आणि नंतर जी काही 4th स्टेज असणार आहे ती काय होते, आपण तिथून पुढे बघूया. तिथून पुढे ती 4th स्टेज स्टार्ट होणार आहे. जर आपण बघितलं तर ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन पासून जर ही स्टार्टिंग असणार आहे, तर ही एंड कुठे होणार आहे, तर ही एंड होते टिल देयर इज जो काही नेक्स्ट पॉईंट असतो, म्हणजे डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स मध्ये कोणता, तर जो काही सर्व्हिक्स आहे याचं सर्व्हिक्स काय होतं, फुल डायलेटेशन होतं, आणि त्यालाच आपण म्हणणार आहे. म्हणजे जर आपण डायलेटेशन मेजर केलं तर डायलेटेशन किती असणार आहे, 10 सेंटीमीटर पर्यंत. आणि इथं काय होतं, मेनली जो काही सर्व्हिक्स आहे या सर्व्हिक्समध्ये डायलेटेशन होतं. म्हणूनच आपण जे काही फर्स्ट स्टेज, या फर्स्ट स्टेजला काय म्हणणार आहे, सर्वायकल डायलेटेशन स्टेज किंवा सर्वायकल स्टेज अनदर वर्डमध्ये. हे झालं स्टार्टिंग पॉईंट, हा झाला एंडिंग पॉईंट. यासोबतच जे काही त्याचे अनदर नेम आहे त्या अनदर नेम पण आपल्याला समजतं. जर आपण नंतर बघितलं जी काही सेकंड स्टेज आहे, ही सेकंड स्टेज कुठून स्टार्ट होते, ज्या वेळेला जी फर्स्ट स्टेज आहे ही कम्प्लिटली एंड झाल्यानंतर सेकंड स्टेज काय होणार आहे, रन होणार आहे. म्हणजेच काय, फ्रॉम देर इज अ सर्वायकल, स्टार्टिंग काय असणार आहे, फ्रॉम सर्वायकल डायलेटेशन. म्हणजे काही सर्व्हिक्स आहे, या सर्व्हिक्स तर फुल डायलेटेशन जिथे एंड होईल ते तिथून काय होणार, ती बिगिन होणार आहे. आणि आफ्टर एंड कुठं होतो तिचा, एंड होतो एक्सपल्शन ऑफ फिटसला. आता एक्सपल्शन ऑफ फिटस काय, जो काही फिटस आहे त्या फिटसचं काय होणार आहे, टोटल वॉइड आउट होणार आहे. म्हणजेच काय, फिटसची जी काही बर्थ आहे ही फिटसची बर्थ होते तिथपर्यंत ही स्टेज काय होणार आहे, एंड होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला फिटसची बर्थ झाली का ही स्टेज काय होते, एंड होते. आणि तिथून पुढे काय होते, जी काही 3rd स्टेज आहे ही 3rd स्टेज बिगिन होणार आहे. म्हणजे ही 3rd स्टेज कुठून स्टार्ट होणार आहे, तर ही 3rd स्टेज स्टार्ट होते फ्रॉम देयर इज अ एक्सपल्शन ऑफ फिटस. एक्सपल्शन ऑफ फिटस. आणि ही एंड कुठं होणार आहे, तर एंड होते टिल देयर इज एक्सपल्शन ऑफ दी प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाचं एक्सपल्शन होईपर्यंत. आज जर आपण त्या ड्युरेशनचा विचार केला तर हे जे काही पूर्ण लेबर आहे, या लेबरचे जे काही 3 स्टेजेस आहे, या 3 स्टेजेस आपण स्टडी पर्पजसाठी बनवलेले आहे. आता हे काय स्टेप वाईज मॅनरमध्ये काय होणार आहे, लेबरची प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. बट जे काही प्रत्येक स्टेज असणार आहे, या स्टेजेसचं काय होतं, प्रत्येकाचं ड्युरेशन वेगवेगळं असणार आहे. जर आपण फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचा विचार केला तर फर्स्ट स्टेज ऑफ लेबरचं जे काही ड्युरेशन असणार आहे हे पण काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. जर आपण मदरचा विचार केला तर जी काही मदर असते त्या मदरमध्ये काय, जर मदर फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमध्ये इन्क्लूड होत असेल किंवा एक्सपिरियन्स करत असेल, यासोबत जर ती फर्स्ट टाइम जे काही लेबर आहे त्या लेबरला जर ती एक्सपोज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये तिचं ड्युरेशन काय असणार, वेगळं असणार आहे. ॲज वेल ॲज जर ती मदरला मोर दॅन 1 जर लेबर असेल तर त्या कंडिशनमध्ये पण काय असणार आहे, जे काही लेबरचं त्याचं ड्युरेशन असणार आहे ते चेंज होतं. आता जर आपण बघितलं तर जो काही पॅरावर्ड आहे, पॅरावर्ड काय शो करतो, पॅरा जो वर्ड असणार आहे हा पॅरावर्ड शो करतो की टोटल नंबर ऑफ लेबर्स. जे काही टोटल नंबर ऑफ लेबर आहे हे काय करतो, शो करतो. जर मदर प्रेमी ग्रॅविडा असेल, ग्रॅविडा काय शो करतो आपल्याला, तर ग्रॅविडा शो करतो, ग्रॅविडा म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रेग्नन्सीज.
ज्या काही प्रेग्नन्सीज आहे म्हणजे मदर किती टाइम काय झालेले प्रेग्नंट झालेले आहे. जर पॅराचा वर्ड विचार केला तर जर मदर प्रायमी पॅरस असेल, प्रायमी पॅरस म्हणजे काय का फर्स्ट टाइम ती लेबरला काय करते एक्सपोजर होती किंवा एक्सपोज होती, तर त्या मदरमध्ये काय असणार जो काही टाइम पिरियड असतो तो असतो अबाउट 12 आवर्सचा. म्हणजे त्याच्यामध्ये जो डिस्टन्स बसतो ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन पासून तर सर्वायकल टोटल डायलेटेशन, जे काही सर्व्हिसचं डायलेटेशन होते या सर्व्हिसच्या डायलेटेशन जो काही ड्युरेशन असणार तो असणार आहे 12 आवर्सचा. आणि जर तीच मदर मल्टीपॅरस असेल, मल्टीपॅरस म्हणजे काय मोर दॅन 1 दिनी लेबर किंवा मदर दॅन काय असणार आहे 1 बर जर तिला दिलेला असेल तर तो जो काही टाइम ड्युरेशन असणार आहे हा ड्युरेशन किती असतो अबाउट 6 आवर. तो जो ड्युरेशन असणार आहे तो किती असतो 6 आवर. आता इथे डिफरन्स काय झाला जो काही ड्युरेशन याचा डिफरन्स झाला का बरं, कारण मदरचे ऑलरेडी जे काही मसल्स असणार आहे ज्या काही टिश्यूज ह्या टिश्यूज काय झालेल्या आहे ऑलरेडी त्या एक्सपोज झालेल्या होत्या कशासाठी लेबरसाठी, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस असणार हे चेंजेस काय होणार आहे रॅपिडली होणार आहे. ड्यू टू दॅट जी काही फर्स्ट स्टेज असणार आहे ही फर्स्ट स्टेज काय होते इझिली कंप्लीट होते. म्हणून ज्या काही मल्टीपॅरस वुमन त्यांच्यामध्ये काय असतं जो काही टाइम ड्युरेशन हा काय झालेला असतो थोडासा शॉर्ट झालेला असतो. देन जर आपण सेकंड स्टेजचा विचार केला तर जी काही सेकंड स्टेज आहे त्याच्यात जो काही ड्युरेशन असणार आहे लेबरचा तो जर आपण विचार केला की प्रायमरी पॅरस मदर आहे, या प्रायमरी पॅरस मदर मध्ये काय असणार आहे जो काही ड्युरेशन आहे तो असतो 2 आवर्सचा. आणि ज्या काही मल्टीपॅरस वुमन आहे या मल्टीपॅरस मध्ये किती असणार आहे तो अबाउट 30 मिनिट्सचा. जे काही 30 मिनिटाचं ड्युरेशन आहे या 30 मिनिटामध्ये काय होतं जे काही सेकंड स्टेज आहे ही टोटली कंप्लीट होते. म्हणजे जो काही सर्व्हिसचं डायलेटेशन झालेलं आहे या सर्व्हिसच्या डायलेटेशन पासून जो काही फिटसचं एक्सपल्शन आहे याच्यामध्ये जो काही टोटल फिटसचं डिसेंट नसेल ते डिसेंट पासून म्हणजे सर्व्हिसचं डायलेटेशन झालं म्हणजे जो काही चाइल्ड बर्थचा जो काही कॅनल आहे हा कॅनल काय झाला टोटली एम्प्टी झाला स्टार्ट झालेला आहे. आणि तिथून काय होणार आहे जे काही लेबरची प्रोसेस आहे जे काही डायलेटेशन झालेले आहे त्याच्यानंतर जो काही फिटस ट्रान्सफर होणार आहे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमधून एक्सटर्नल वर्ल्डमध्ये ते काय झालं स्टार्ट झाले. आणि जे काही स्टार्टिंग असणार ती किती 2 hours to 30 minutes पर्यंत काय होते कंप्लीट होते जर त्या प्रायमरी पॅरस मदर असेल आणि जर मल्टीपॅरस मदर असेल तर. जर नेक्स्ट आपण स्टेज बघितली तर आहे थर्ड स्टेज ऑफ दी लेबर. आणि थर्ड स्टेजचा जर आपण ड्युरेशनचा विचार केला ते ड्युरेशन किती असणार आहे तर ते ड्युरेशन कोणतीही मदर असेल तर ते ड्युरेशन विदिन 15 मिनिट्स जे काय होतं एक्सपल्शन ऑफ दी प्लासेंट होतं. म्हणजे फिटस जसाच एक्सपेल आउट होतो त्याच्यानंतर काय होतं जो काही प्लासेंट आहे तो पण सडनली काय होणार एक्सपेल आउट होणार. का बरं, कारण जो काही फिटसचं एक्सपल्शन झालं त्यानंतर काय झालं जो काही युट्रस आहे हा युट्रस काय होतो कम्प्लिटली एम्प्टी होतो. आणि ड्यू टू दॅट एम्प्टी झाल्यानंतर काय होणार आहे जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा एकदम सडनली एकदम स्पीडने काय होणार आहे डिटॅच होणार आहे फ्रॉम दिस युट्रस. आणि युट्रस मधून डिटॅच झाल्यानंतर त्याला काय करायचं एक्सपेल आउट केलं जातं. आता जे काही एक्सपल्शन आउट असणार आहे हे पण काय होतं 2 मेथड्सने केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे 2 टाईप असणार आहे जे काही थर्ड स्टेज ऑफ द लेबर एक्सपल्शन मध्ये. त्याच्यामध्ये काय तर सेपरेशन जे असणार आहे ते सेपरेशन कसं होणार आहे स्वतःहून म्हणजे स्पॉन्टेनियस सेपरेशन असेल किंवा म्हणजे तो ते स्पॉन्टेनियसली प्लासेंटा सेपरेट होऊन जाईल किंवा तो काय करायला लागणार बाय मॅन्युअल एक्झामिनेशनने किंवा जो काही मॅन्युअल रिमूव्हल असणार आहे हे मॅन्युअल रिमूव्हलने काय करायचं आहे रिमूव्ह करायचं. म्हणून ते काय असणार आहे 2 टाईप असणार आहे. तसंच जे काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर आहे या सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये काय असणार आहे परत 2 काय पडतात टाईप पडतात. म्हणजे 2 काय पार्टमध्ये डिवाइड झालेली त्याच्यामध्ये असणार आहे नंबर 1 जो काही पार्ट आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रपोल्सिव्ह फेज आणि सेकंड जे काही फेज आहे ती फेज असणार आहे एक्सपल्सिव्ह फेज. आता प्रपोल्सिव्ह फेज काय आणि एक्सपल्सिव्ह फेज काय. प्रपोल्सिव्ह म्हणजे काय जो काही प्रपोर्शन असणार बेबीचा हा प्रपोर्शन काय होतो म्हणजे जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे हा जो काही पेल्विक फ्लोअर आहे या पेल्विक फ्लोअर सोबत काय करतो एकदम प्रॉपरली काय करणार आहे प्रेझेंटिंग पार्ट शो करणार आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो प्रपोल्सिव्ह फेज. ही फेज कुठून स्टार्ट होते तर ही फेज स्टार्ट होणार आहे फ्रॉम देअर इज अ जो काही सर्वायकल डायलेटेशन आहे या सर्वायकल डायलेटेशन पासून जो काही बेबी आहे या बेबीचा जो काही पेल्विक फ्लोअर म्हणजे मदर जो काही ब्रीम आहे या ब्रीम मध्ये जो काही पेल्विक फ्लोअर असणार आहे या पेल्विक फ्लोअर सोबत तो काय होतो कम्प्लिटली अटॅच होतो टोच होतो त्या पार्टला. त्याला म्हणणार आहे आपण जो काही प्रपोर्शनल आहे तो प्रपोर्शन काय केला जातो मेंटेन केला जातो त्याला आपण म्हणणार आहे प्रपोल्सिव्ह फेज. आणि एक्सपल्सिव्ह फेज काय होते ज्यावेळेला प्रपोल्सिव्ह फेज आहे इथपासून ती स्टार्ट होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय ऍड होतं परत जो काही मॅटर्नल बिअरिंग एफर्ट्स आहे म्हणजे मदर जे एफर्ट्स घेते एक्सपल्शनसाठी त्यापासून तो स्टार्ट होतो आणि जो काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे हा काय होतो कंप्लीट होतो. आता इथं हे जे काही झाले आपले कंप्लीट जे काही स्टेजेस आहे या 3 स्टेज कंप्लीट झाले आणि जे काही लास्ट स्टेज असणार आहे तिला आपण म्हणतो स्टेज 4. आता स्टेज 4 काय ही लास्ट स्टेज असणार आहे लेबरची ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे कंप्लीट जी लेबरची प्रोसेस ही कंप्लीट झालेली. आता ह्या स्टेजमध्ये मेनली जी काही मदर आहे या मदरचं काय होतं रिकव्हरी फेजमध्ये मदर काय होते एंट्री करते. आता जसंच ही स्टेज कुठून स्टार्ट होणार आहे तर ही स्टेज स्टार्ट होते फ्रॉम देअर इज एक्सपल्शन ऑफ द फिटस जो काही फिटस एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा.
जो काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाचा एक्सपल्शन झाल्यानंतर ती काय होणार आहे, स्टार्ट होणार. आता एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा कसं झालं तर दोन पद्धतीने, एक तर स्पॉन्टेनियस झालं किंवा मॅन्युअल झालं. आणि जेव्हा प्लासेंटा रिमूव्ह केला त्यानंतर काय केलं जातं, जो काही युट्रस आहे या युट्रसला फंडल मसाज दिली जाते. फंडल मसाज म्हणजे काय, जो काही ॲब्डोमेन असणार आहे मदरचा, या ॲब्डोमेन वरती काय करायचं, जो काही युट्रस इनसाइड असणार आहे ॲब्डोमेनच्या मध्ये, या ॲब्डोमेनला काय केलं जातं, रब केलं जातं. आणि ॲब्डोमेनला मसाज केल्यानंतर जो काही आतमध्ये युट्रस आहे या युट्रस मध्ये जो काही टोन असणार आहे, जे काही रिट्रॅक्शन आहे ते कंटिन्यू होतं. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही पोस्ट पार्टल हिमोरेज असणार आहे लेबर झाल्यानंतर जे काही ब्लिडिंग होतं ते ब्लिडिंग काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि युट्रस काय होतो, जो काही प्री प्रेग्नंट स्टेजला जाणार आहे ते जी काही प्रोसेस आहे ती काय होते, स्टार्ट होते. यासोबतच जे काही मदरची रिकव्हरी असणार आहे ही आपण फोकस करतो. देन याच्यानंतर आपण बघणार आहे जे काही मदरचे व्हायटल्स आहे हे व्हायटल्स मॉनिटर करणार आहे. मदरचं जे काही आयव्ही फ्लुइड असणार आहे, त्याच्यानंतर फ्लुइड बॅलन्स असणार आहे, हे सगळं आपण काय करतो, असेस करतो, वेट वगैरे सगळं. आणि हे काय करतो, जे काही 4 स्टेज आहे या 4 स्टेजच्या मॅनेजमेंटमध्ये येतं. इथं आपले जे काही टोटल स्टेजेस ऑफ द लेबर आहे या कंप्लीट झालेले आहे. सो थँक्यू सो मच.